डिस्काव 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 राणादा बरं झालं तू आला तर आपण तोल पोस करूया तू पण मी पकडतो तुला आपण पाय की पडदा असं का करायलाय दुसरा काय करूया काय काय करूया सांग पंजा हा भारी आम्ही बसतो चल खेळत आहात खेळ की 1 2 3 अरे लाव की ताकद माऊ राणाला बघ ताकदच लावत नाही लावतोय की ताकद खेळतोय मी खेळ तू लाव की सारी ताकद नाही का लाडू तू लिंबू टिंबू आहेस अरे तुला जर जिकायचं असेल तर मी ताकद लावून कसं चालेल काकी पण लिंबू टिंबू आहे बघ ती म्हणत होती ताकद न लावता जिंकणार लाडू तुला गोदाक्का खाली बोलवतात जा लवकर बघ कशाला काय माहिती तुलाच सांगतो म्हणाले ये जा लवकर बघा काय म्हणते आणि सांग मला जा काय झालंय जेवताना पण लक्ष नव्हतं तुमचं राजकारण घराबाहेर ठेवायचं ठरलंय ना आपलं मग कसं सांगू तुम्हाला हो पण घराबाहेरच्या राजकारणामुळे जर का घरात तणाव निर्माण होत असतील तर काय घडलंय हे तुम्हाला सांगावंच लागेल नाही तणाव कसला तुमचा पडलेला चेहरा सांगतोय सगळं सांगा काय झालंय ते मी जरा पेचातच सापडलो वहिनीसनी निवडून आणावंच लागणार अहो तसा शब्द दिलाय मी पण गावातलं कोणी बी त्यांच्या बाजूने येणं झालंय बघा कसं व्हायचं आणि वहिनींनी समधी जबाबदारी माझ्यावर टाकल्या पण जर गावातल्यांना नको असतील तर तुम्ही तरी काय करणार नाही असं होऊन चालणार नाही वहिनी जिंकून आल्याच पाहिजे मला अवघड वाटतंय मला तर लय अवघड वाटते त्यास निवडून आणणं ही माझी जबाबदारी आहे बघा तुम्हाला खरंच त्या निवडून याव्या असं वाटतंय का यायला तर पाहिजे तसं वचन दिले हो मी त्यास आपल्या घरात तुम्ही दोघी बी उभ्या राहिले मला तर तुम्ही दोघी बी निवडून याव्या असं वाटते बघा ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या वचनाचा मान राखला जाईल ही जबाबदारी माझी तुम्ही उद्याच जाऊबाईंचा फॉर्म भरा पण ते निवडून कसे येणार येतील लिंबू टिंबू म्हणून त्यांना खेळायला नक्की मिळेल म्हणजे नेमकं काय करणार तुम्ही आता तो राजकारणाचा भाग आहे इथं घरात कसं सांगू घरात फक्त प्रेम मग मला कसं विचारलं कारण त्याचा परिणाम तुमच्या घरातल्या वागण्यावर होत होता म्हणून आता सोडा बरं तो राजकारणाचा विषय आता आपण घरात होत ना मग घरात फक्त प्रेम सगळं ठीक होईल तुमच्या मनातलं कळतं मला माहितीये ना तुम्हाला राणा भाऊजी अहो चला लवकर लई उशीर व्हायलाय बघा हे दे लवकर दे
राणा भाऊजी, अहो आपला फॉर्म लवकर भरला गेला पाहिजे पहिला. राणा भाऊजी, चला निघूया. विरोधी उमेदवार एकटाच जात नसत्यात. तुला कुठे सर म्हणलं आम्ही? आमची गाडी बाहेर तयार आहे ती बघ. आम्ही गाडीनं जाणार आहे. अजिबात नाही. राणादाला गाडी देत नसतोय मी. राणादाने एक डाव त्याची गाडी मला द्याय सोडून त्या सखी मॅडमला दिली. देण्यात आहे ना व? आता हात बी लावू देणार नाही माझ्या गाडीला. खुन्नस. अहो घरात प्रेमान बाहेर खुन्नस ठरलंय ना हो आपण. गाडी बी बाहेरच आहे ना. चला दोघींनी दही घ्या हातावर. बर, हे 50-50 रुपये घ्या दोघींनी शुभ शकुनाचं. ह्यानं फार्मची फी भरा. जोग पोचलं चंद्रावर आणि यांचं अजून शुभ शकून आणि अपशकुनच चाललंय. आणि आमसनी ना गा तुमची 50 रुपयाची भीक आहेत आमच्याकडं. होणारं भावी सरपंच आहे आम्ही. त्या सरपंच पदाच्या फॉर्मची फी 50 रुपये. आमसनी गरज नाही हो, आहेत आमच्याकडं. राणा भाऊजी चला गाडी करा बरं पाठदिशी. काय सर, मी घरीच थांबू का? म्हणजे नाही ते आता ट्रिपल सीट कसं जाणार? बरं दिसणार नाही ते. ट्रिपल सीट काय खोळी आहेस का काय तू? भावी सरपंच आहे आम्ही, 4 चाकीतनच जाणार. अहो पर 4 चाकी हाय कुठं? राणा भाऊजी म्हणजे नकतीच व्हायला लागले म्हणायचं की. एका घरातनं एकमेकांना विरोध. आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्ही बी हेच म्हणत होतो. खरं जाऊबाईंनी माघारच घ्यायला पाहिजे होती. अंजली माघार घेणार नाही. आम्ही बी. आता ह्यो तिडा आमच्याच्यानी काय सुटणार नाही. तुम्ही दोघीच काय ते बघा. पण घराचं नाव खराब होता कामा नये याची काळजी घ्या. राणा भाऊजी अहो मामांजींकडनं गाडीची किल्ली घ्या, आपण निघू पाठदिशी. आवरून आम्हाला शेजारच्या गावी जायचंय. वहिनी मी करतो काय तर. लवकर करा काय तर, आम्ही थांबतो बाहेर. फोन हो आबा नाराज वाटेल. वहिनींचा फॉर्म भरू ना ग. हो भरा. आता जर का नाही म्हणाला तर त्यावरून घरात वाद होतील. राणादा ते गाडीचं मुद्दा म्हणलं बरं का. माहित आहे मला, वहिनींवर लई राजकारण करायला लागलेस बघ तू. बरं ते मी गाडीच बघतो. हो जरा इकडे तर काय ते तुमच्या विरोधात फॉर्म भरतोय. काय हरकत नाही ना? अजिबात नाही. बिंदास भरा फॉर्म. आता आपली भेट विरोधक म्हणून थेट निवडणूक कार्यालयात. राणादा
अरे जा लवकर, नाही तर तुझी वहिनी चिडायची तुझ्यावर. माझ्या वहिनीसारखी समजूतदार नाही ती. जा लवकर, नाही तर ट्रिपल सीट जायला लागेल. वहिनी चला आपण मी निघूया. हो गोदा का येत. नमस्कार. सगळी कागदपत्र लावली. इथं पुढे पुढे या पुढे या. पोटाने नका जावं लावू. पुढे लाईन इकडे आहे. हा, असू दे असू दे. पुढे बरं ये रे. ही कोण रे? तायडी अवद्या हा? कधी रिक्षात फिरलाच बरी तू? अहो आपल्याकडे 4 चाकी असताना रिक्षाने कशाला उगाच फिरायचे? काय माणसं येतात बाबा गॉगल लावून रिक्षात फिरत. सोबत नाही होते. आम्ही निवडून आलो की नाही की कळल कुणाला काय शोभतय ते. स्वप्न बघा स्वप्न. राणादा 3 नंबर वार्डात तुमचा उमेदवार असा काही हरणार आहे की नाही, काही विचारूच नकस. अशी कशी यार होईल? होणार राहणार. 3 नंबर वार्डात असला खमक्या उमेदवार उभा केला की नाही आम्ही, 4 मुंड्यात चितच होणार. बापू बघितला असा काय इतकी घरातल्या घरातच खुन्नस देतात एकमेकाला. कसं होणार गावचं? गावचं बघायला आम्ही आहे, तुम्ही तुमचं बघा. का गावचा सातबारा काय नावावर करून घेतलायस काय? मग तू तुझ्या नावावर करून घेतलंय, मग घेतलाय की मग घरी बसायचं का? का म्हणजे? कशाला? तू कोण विचारतोयस? उमेदवार आत चला, बाकी सगळे बाहेर थांबा. ए चला ए व्यवस्थित चला. सुरका सुरका नीट चला चला पुढे चला. अरे चल रे चल, वेळ होतोय लवकर. सांगितलं तसं करायचं. किरण्या चला बेसलक हा. तुमच्या वचनाचा मान राखला जाईल ही जबाबदारी माझी. तुम्ही उद्याच जाऊबाईंचा फॉर्म भरा. लिंबू टिंबू म्हणून त्यांना खेळायला नक्की मिळेल. अंजलीबाई, नेमकं वहिनींसाठी काय करणार आहे तुम्ही? कळेल. आधी फॉर्म तर भरू द्या. या दुर्पा काकू या. चला वहिनी, या. सगळं घेतलं ना? पेन बिन सगळं घेतलं. सगळं तयार करायला सगळं घेतलं. हा तुम्ही काय बी काळजी करू नका. आपल्या पॅनलला एकदम बिंदास राहायचं बरं का. मग आम्ही काय घाबरतोय काय? काय पण म्हणा, पण आमचा उमेदवार सोडला तर बाकी समद्यांची हारच होणार आहे. काय अवधूत भाऊजी? आबाळात पडल्यात सगळी. एवढ्या फुशारक्या मारायची काही गरज नाही. नाही हुशारक्या मारत नाही वहिनी साहेब. तुम्ही ज्या वार्ड क्रमांक 3 मधनं उभारणार आहे की नाही, तिथं आम्ही लई जोर लावणार आहे. तिथं तुम्हाला तुमचंच एक मत मिळेल. एक नाही हो, 1000 मतं मिळवू आम्ही. राणा भाऊजी आमच्या संकट आहेत आणि आमची हार म्हणजे राणा भाऊजींची हार. असं असेल तर राणादाची हार यावेळी नक्की आहे समजायचे. काय वहिनी? दौलतवाडी ग्रामपंचायत सर्वजण आलेत का? दौलतवाडी ग्रामपंचायत संघर्ष पॅनेल आम्ही आहे. जय किसान पॅनेल आणि अपक्ष नंदिता गायकवाड. आम्ही ऑनलाईन अर्ज मिळाले सगळ्यांचे. त्यात भरलेली माहिती बरोबर आहे ना? हो. जर चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी रद्द होईल. नाही साहेब, सगळी माहिती खरी आहे. आता आम्ही सगळ्यांनी सह्या केलेले फॉर्म थोडे सबमिट करून घ्या की. एक विनंती होती. 3 नंबरच्या वॉर्ड मधून आमचा उमेदवार माघार घेतोय. कृपया त्याचा फॉर्म कॅन्सल करावा ही विनंती.
जय किसान पॅनल नंदिता गायकवाड यांच्या विरोधात 3 नंबर वॉर्ड मध्ये कोणताही उमेदवार देणार नाही. वहिनी म्हणजे आपण वहिनी साहेबांनी पाठिंबा द्यायचा. हो, आमच्यात लढत होईल, पण ती सरपंच पदासाठी. अवधूत भाऊजी, मी बरोबर निर्णय घेतलाय. ठीक आहे, मग फॉर्म सबमिट करा सगळ्यांनी. राणादा, अजून विचार कर मरता, कशाला विचार नादाला लागतोयस? नाही, मी वहिनीसनी शब्द दिलाय. अरे काय निवडून येणार आहे वय? येणार की. अंजलीबाईंनी मला शब्द दिलाय. अरे म्हणजे वहिनी हारणार आणि ही जिंकणार? अरे काय राणादा, आणि वहिनी कशाला असा शब्द देतील? आणि असं काही असतं का नाही तर घरीच माघार घेतली असते की. हे काय माहित नाही, पण अंजलीबाई म्हणल्यात की वहिनीसने जिंकून देणार म्हणून. हो सनीदा, काय आलं? अहो अंजली वहिनीने वॉर्ड क्रमांक 3 मधून आपली उमेदवारी मागे घेतली. काय? नंदिता वहिनींसमोर आपल्या पॅनेलचा उमेदवार द्यायचा नाही असं म्हणाल्या. घोळच केला राव. वहिनी जिंकणार म्हणल्या होत्या अंजलीबाई, आता ते खरं होणार. राणादा बरोबर नाही मरता हे. वहिनी, अहो 3 नंबर वार्डात उमेदवार मागे घेतला तुम्ही? हो पण का? कारण त्या वॉर्डातनं जाऊबाई उभी आणि गायकवाड घराचा पराभव व्हावा असं मला अजिबात वाटत नाही म्हणून. एकदम बरोबर केलं सा बघत. काय बरोबर याच्यात? इलेक्शन मध्ये असं काय नसतंय राणादा. सूरज भाऊजी, आपण जर का आपल्या घरातल्याच व्यक्तीला सांभाळून घेऊ शकत नसू तर गाव काय सांभाळणार? आणि मला घर आणि गाव दोन्ही सांभाळायचं. आणि सरपंच पदासाठी लढत होणार नाही असं नाही, लढत तर होणारच. अंजली वहिनी, तुम्ही एक सीट उगच घालवलीसा बघा. ह्यो निर्णय मला काही पटला नाही. मला बी वहिनी. अहो योग्य उमेदवार असताना माघार घेतली असती तर ठीक होतं. अहो पण हिच्यात. सूरज भाऊजी, तुम्ही काही काळजी करू नका. मी आपल्या घरासाठी जरी आता असा निर्णय घेतला असला तरी घराबाहेर पडल्यावर मी फक्त गावाचाच विचार आधी करणार. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जरा विश्वास ठेवा. आमासनी घाबरून तुम्ही तुमचा उमेदवार माघारी घेतलासा आणि आता हे भाषण देऊन चांगलंच सावरून घेतायसा की. पराभव आमचा नाही तुमचाच झाला असता, आणि असता नाही होणारच आहे. या गावचं सरपंच तर आम्हीच होणार. बापू, या इलेक्शन मध्ये बहुतेक आपण चिचुकच खेळायला आलोय. लढत तर होणारच, ती बी जंगी लढत होणार. शब्द या माननीय परेश पाटलाचा. सुरेखा वहिनी, आपण तिघी स्त्री आहोत आणि एकमेकींच्या विरोधात उभा. निवडणुकीत चुरस असू द्या, पण पातळीच्या बाहेर जाऊन काहीही करायला नको. आपल्या लढण्याचा फायदा गावासाठी झाला पाहिजे. आपण गावाच्या भल्यासाठी काम करायला पाहिजे. अहो एकदम बरोबर बोललात. आपलं कामच आहे ना सगळ्यांना सांभाळून घेणं. सुरका, हा, तुम्ही लढवा निवडणूक, पण जिंकणार आम्हीच. आम्ही काय इथं सागरगोट्या खेळायला आलोय व्हय? अहो आम्हीच निवडून येणार. अंजली वहिनींचा विजय असो. जय किसान पॅनलचा. वरडायचं तेवढं वरडा. आम्ही साम दाम दंड भेद काय बी करू आणि या मास्तरनीला हरवून गावची सरपंच आम्हीच बनू.